डार्विनच्या मते इव्होल्यूशन ही सतत आणि संथ चालणारी एक प्रक्रिया आहे. यामध्ये एका प्रजातीपासून नवीन प्रजाती या बनतच राहतात. आतापर्यंतच्या पुराव्यानुसार फिश पासून ॲम्फिबियन, ॲम्फिबियन पासून रेप्टाईल आणि रेप्टाईल पासून पॅरलली एव्ज म्हणजेच बर्ड्स आणि मॅमर्सची निर्मिती झालेली आहे. या पद्धतीचे फॉसिल्स देखील आपल्याला मिळालेले आहेत. पण मित्रांनो, गंमत अशी आहे की या ठिकाणी आपल्याला कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंक देखील पाहायला भेटतात. या कनेक्टिंग लिंक म्हणजेच काय, तर एका प्रकारच्या प्रजातीपासून दुसरी प्रजाती बनत असताना मध्ये अशा काही प्रजाती देखील आपल्याला इतिहासामध्ये पाहायला भेटतात की ज्यांच्यामध्ये मागच्या आणि पुढच्या दोन्ही प्रजातींचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये होते. इथं आर्किओप्टेरिक्स ही अशीच एक प्रजाती आपल्याला म्हणता येईल. या ठिकाणी मित्रांनो, रेप्टाईल पासून बर्ड्स आपण त्या ठिकाणी डेव्हलप झालेले आहेत असं म्हणतो. पण हे जे काही आर्किओप्टेरिक्स आहेत तर यांच्यामध्ये मात्र आपल्याला रेप्टाईल म्हणजेच सरपटणारे प्राणी आणि बर्ड्स म्हणजेच पक्षी या दोघांचेही गुणधर्म दिसतात. फॉर एक्झाम्पल, इथं या प्राण्याकडे तुम्ही जर पाहिलं तर याला पक्ष्यांप्रमाणे चोच आहे, पक्ष्यांप्रमाणे याच्या अंगावर फिदर्स आहेत आणि पक्ष्यांप्रमाणे याला विंग्स देखील आहेत. आता इथं रेप्टाईल प्रमाणे जर गुण पाहायला गेले तर इथं याला त्या ठिकाणी दात आहेत जे की पक्ष्यांना नसतात. त्यासोबतच याच्या टेलमध्ये तुम्हाला बोन्स देखील पाहायला भेटतात आणि त्यासोबतच ह्याचे जे काही बोन्स आहेत तर हे आपल्याला त्या ठिकाणी भरीव दिसतात जे की पक्ष्यांप्रमाणे हॉलो नसतात. मित्रांनो, यांनाच उडणारे डायनासोर या नावाने देखील इतिहासामध्ये ओळखले जातं, ज्यांचं अस्तित्व आजपासून 15 कोटी वर्षापूर्वी साधारणतः ज्युरॅसिक पिरियडच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. धन्यवाद.